प्रिय शिरूरकर, सप्रेम नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीमुळे गेले काही दिवस फक्त राजकीय बोलणं चालू आहे. पण आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजकारणापलीकडे काहीतरी बोलायचंय, सांगायचंय. मतदानाच्या दिवशी तुम्ही तुमचं मत सांगणार आहातच, पण वाढदिवसानिमित्त मला माझं मत सांगायचंय. साठी ओलांडली तरी आपल्या भागासाठी, मातीसाठी काम करता येणं हे मी माझं भाग्य समजतो. तुमच्या आशीर्वादानं 3 वेळा खासदार म्हणून दिल्लीत गेलो. पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही शिवाजी आढळराव पाटील हे नाव घेतलं की शिरूरचा उल्लेख होतो म्हणजे होतोच. माझी ओळख फक्त आणि फक्त शिरूर आहे. शिरूरविषयी माझ्या भावना मला शब्दात मांडता येणार नाहीत, पण जनतेच्या आशीर्वादानं मला त्या कामात मांडता आल्या. आपण उभ्या केलेल्या पहिल्या कारखान्यापासून ते MIDCच्या प्रश्नांपर्यंत, शेतकरी असेल, कामगार असेल किंवा माझ्या भागातला तरुण असेल, प्रत्येकाशी बोलत राहिलो, समस्या समजून घेत राहिलो, काम करत राहिलो. मी माझ्या कामावर बोलण्यासाठी पत्र लिहित नाही, मी आभार मानण्यासाठी पत्र लिहितोय की शिरूरची जनता माझ्याकडे पद आहे का नाही याचा विचार न करता आपलं काम घेऊन माझ्याकडे येते. 2019ला निवडणूक हरल्यानंतर काही क्षण मला वाटलं की आता माझे लोक माझ्याकडे येणार की नाहीत, पुन्हा आपला जनता दरबार भरणार का नाही. पण फक्त एका दिवसात तुम्ही शिरूरकरांनी मला जाणीव करून दिली की मला विश्रांती घेताच येणार नाही. काम असेल किंवा नसेल तरी लोक भेटायला येतातच. पराभव झाला तरी भेटायला आलेल्या असंख्य लोकांनी त्याच दिवशी माझं मन जिंकून घेतलं. माझं शिरूर वेगळं आहे हे जाणवलं. आजही उन्हातान्हात राबणारा शेतकरी मला विचारतो, तब्येत काय म्हणतीये? कामगार प्रेमाने आपला भाजी भाकरीचा डबा पुढे करतात. या कष्टकरी माणसांच्या दिलदार स्वभावामुळे शिरूरमध्ये जीव गुंतलेला आहे. शिरूर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी वारसा, भीमाशंकरचं तीर्थ, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव या गणपतींचा आशीर्वाद, ज्ञानेश्वर माऊलींची माया, या सगळ्या दैवतांचा आशीर्वाद आहे की मला पद असलं नसलं तरी मी शिरूरसाठी शिरूरमध्ये काम करत राहिलो. निधी आणता आला. मन भरून येतं जेव्हा मला शिरूरचे लोक मायमाऊली हक्काने दादा घरी कधी येणार असं विचारतात. आजपर्यंत कुणी मला शिरूरला कधी येणार असं विचारलं नाही. माझा दर रविवारचा जनता दरबार कधीही चुकलेला नाही. शिरूरला इतिहास आहे. इथे जन्मलेला प्रत्येकजण महाराजांचा मावळा असतो, ज्याला डोंगर रांगा आणि दऱ्याखोऱ्यांचा लळा असतो, पहाडांची किंमत असते. आजही आपल्या शिरूरची माणसं मी बैलगाडा शर्यतीसाठी केलेल्या कामांची आठवण काढतात. मी हा प्रश्न देशपातळीवर नेला. मी भूमिका केल्या नाही, घेतल्या. शिरूरसाठी वेळ आली तेव्हा तेव्हा भूमिका घेतली. बैलगाडीचा मुद्दा असो, शेतीचा असो किंवा उद्योगांचा असो, या भूमिका माझ्या शिरूरला न्याय मिळवून देणाऱ्या होत्या. माझ्या आडनावात आढळ शब्द आहे, ती माझी शिरूरवरची निष्ठा आहे. माझ्या नावात छत्रपती शिवाजी आहेत, जे मला कायम जनतेसाठी लढण्याची प्रेरणा देणारं आहे. अभिमान वाटावा असं नाव आणि आडनाव घरच्यांच्या पुण्याईनं मिळालंय. त्याचा अभिमान राखावा यासाठी मी कायम कार्य करत राहीन याची खात्री देतो. आपण कुणीच आपल्या कामावर समाधानी नसतो. अजून खूप काही अढळ कार्य करायचं आहे, जे आपल्याला जाणवत राहतं. पण एक गोष्ट आहे, मी माझ्या प्रयत्नांवर समाधानी आहे. मी माझ्या लोकांना वेळ देत असतो, देत राहणार. कुठल्याही कमाईसाठी मी शिरूरकडे पाठ फिरवू शकत नाही. मी शिरूरचा आहे
हीच माझी कमाई आहे. हीच माझी पुण्याई आहे. कारखाना असो की उद्योग, शिरूरमध्ये मोठं व्हायचं. शिरूरच्या जनतेसोबत मोठं व्हायचं. हे माझं ठरलेलं आहे. निवडणूक एक भाग आहे, पण माझं आयुष्य शिरूरसाठी लढण्यात घालवलंय. इथून पुढेही तुमचे आशीर्वाद मला शिरूरसाठी चांगली कामं करण्याचं बळ देतील. तुमच्या शुभेच्छा सोबत आहेतच. गेल्या काही वर्षात तुमच्या समस्या ऐकतोय. तुम्हाला वेळ देणारा माणूस पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना, म्हणजेच आपल्या शिरूरला, मागच्या 5 वर्षात आलेली वेळ आता बदलायची आहे. आपली स्वप्नपूर्ती करायची आहे. म्हणून मग आता घड्याळच घेतलंय हातात. आता 24 तास फक्त तुमच्यासाठी. कायम तुमचाच शिवाजी आढळराव पाटील.